बाळ आहे लहान आहे तोपर्यंत दर 1-1.5 तासाला बाळाला पाज मला काही होत नाही, नॉर्मली 2 तासामध्ये बाळाला स्तनपान करायलाच पाहिजे। पण तिला मी 1-1.5 तास सांगितलं, म्हणजे चला दर 1-1.5 तासाला म्हणलं तू बाळाला पाज। आणि बाळ सुरुवातीला जास्त पिता येणार नाही बाळाला, कारण सवय नाहीये, कारण त्याला जन्माता फार उशिरा दूध दिलं गेलं, त्यामुळे त्याला थोडंसं अवघड जातं। आणि बाळाचा जन्मल्या 1 तासाच्या आत जर का बाळाला आपण स्तनपान केलं तर बाळाचा जो ब्रेन आहे तो खूप ऍक्टिव्ह असतो। आणि त्यामुळेच वारंवार सांगितले जाते की जन्माच्या 1 तासाच्या आत बाळाला तुम्ही स्तनपान द्या, कारण त्यावेळेला ब्रेन ऍक्टिव्ह असतो, तर बाळ स्वतःहून दूध प्यायला चालू करतं आणि त्याला ब्रेस्टफीड पद्धत म्हणतात। तर ते पण व्हिडिओ आपल्याकडे येणारच आहे, तत्पुरते आपण जाणून घेऊया तिचा आणि माझा संवाद। तर तिला बोलले मी की तू दर 1-1.5 तासाला बाळाला दूध पाज, जरी तुला जेवढे येत असेल तेवढं। तू असा नको विचार करू की बाळाला मला जास्त दूध आल्याच्या नंतरच मी बाळाला दूध पाजते, मग एवढ्याशा दुधानं बाळाचं पोट नाही भरणार, मग अजून दुसरं पावडर दूध द्या किंवा फॉर्म्युला मिल्क द्या, असं नको करू म्हटलं। तू बाळाला जेवढं येते ना दूध तेवढं पाज आणि दर 1-1.5 तासानं पाज। बाळ जेवढं दूध पिईल, बाळ जेवढं ओढेल तेवढं जास्त दूध तयार होणार आणि तेवढं जास्त दूध बाळापर्यंत पोहोचेल मला। आता आपण बऱ्याच वेळा बघतो की ज्या वेळेस गाईचं आपण दूध कोणत्याही जनावराचं किंवा गाईचं दूध आपण काढताना बघितलं असेल तर सुरुवातीला काय करतात की सुरुवातीला दूध हे वासराला पिऊ देतात का, कारण ज्या वेळेस बाळ आईचं स्तन जे तोंडामध्ये घेतं आणि त्याला चोखण्याची प्रक्रिया चालू करतं त्यावेळेस प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन नावाचा जो हार्मोन आहे तो ऍक्टिव्ह होतो आणि दूध बाहेर पुश करण्यासाठी मदत करतो। तर ह्याच्यासाठीच आपल्याला बाळ ज्यावेळेस आईचं स्तन जे आहे ते चोखत असतं त्यावेळेस पाना फुटतो, आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण म्हणतो की पाना फुटतो। मग जेवढं बाळ जास्त दूध पिईल तेवढं जास्त दूध तयार होईल आणि तेवढं जास्त बाळापर्यंत पोहोचेल। म्हटलं असं नको करू। आणि हो, या स्थितीमध्ये आईची मानसिक स्थिती ही खूप चांगली असणे खूप गरजेचं आहे। आई जेवढं प्रेग्नेन्सीमध्ये हॅपी राहणं गरजेचं आहे तेवढीच आता पण हॅपी राहणं गरजेचं आहे, कारण आपण म्हणतो की जसं अन्न तसं मन, हो की नाही। तर तसंच मग आपण ज्यावेळेस बाळाला दूध पाजतो तर त्यावेळेस सुद्धा आपल्या डोक्यामध्ये सकारात्मकच विचार येणं खूप गरजेचे आहेत। असं नको व्हायला की आई खूप जास्त अशी बसलेली आहे, ती निगेटिव्ह विचार करते किंवा खूप थकून गेलेली आहे, असं नाही व्हायला पाहिजे। ज्यावेळेस आपण बाळाला पाजतो त्यावेळेस ताट सरळ बसायचं, आरामशीर डोकून बसायचं आणि हॅप्पी आनंदी राहून बाळाला दूध पाजायचं आहे आणि बाळासोबत बोलायचं आहे आणि त्याच्यासोबत चांगला म्हणजे सुसंवाद करायचा आहे। माझं बाळ कसं आहे, काय करणार, मोठेपणी तुला काय व्हायचंय, पप्पा आले का, असं तिच्यासोबत बोलायचं आहे बाळासोबत। आणि त्यावेळेस बाळाला काय होतं की वाव भेटते अजून दूध पिण्यासाठी, बाळ पण हॅपी राहतं आणि आपल्या जे दोघांमधली जी कनेक्टिव्हिटी आहे किंवा जे भावनिक नातं आहे ते अजून मजबूत होतं। आणि जेवढं आई आणि बाळाचा कॉन्टॅक्ट येईल तेवढं जास्त ज्यावेळेस बाळ आणि आईचा स्पर्श एकमेकांना होतो तर त्यावेळेस सुद्धा त्यांच्यामध्ये भावनिक नातं तयार होऊन एक पॉझिटिव्हिटी शरीरामध्ये तयार होते आणि दूध बनण्यासाठी सुद्धा आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरते। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, तुमच्याकडे पण असे कोणी रिलेटिव्ह असतील तर डिलिव्हरी झाली नुकतीच किंवा प्रेग्नेंट आहेत अशांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना पण मदत होईल। तर भेटूयात अशा नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।